काल आपण पायबद्दल पाहिलं, पायच्या व्हॅल्यूबद्दल आपण डिस्कशन केलं. आज आपण पाहणार आहोत इन्फिनिटी. इन्फिनिटी हे सर्वसाधारणपणे आपण गणितामध्ये वापरतो आणि इन्फिनिटीचे जे चिन्ह आहे ते चिन्ह सर्वसाधारणपणे 1655 सालापासून वॉलिस यांनी वापरायला सुरुवात केली आणि बर्नाली यांनी त्याचं साधारणपणे डिस्क्रिप्शन दिलं होतं. ते एक ग्रीक सिम्बॉल आहे, लेमनिस्केट नावाचा तो सिम्बॉल आहे आणि त्याचा अर्थ रिबन किंवा बाउंडलेस असा त्याचा काहीतरी अर्थ होतो आणि ते चिन्ह इन्फिनिटीसाठी वापरायला चालू झालं. आता इन्फिनिटीची गंमत अशी आहे की यापूर्वी इन्फिनिटी हा शब्द वापरला जात नव्हता का, तर खूप वर्षापासून हा शब्द वापरला जात होता इन्फिनिटी, ज्याला आपण अनंत असं म्हणतो. आता जैन शास्त्रामध्ये संख्यांचं विवरण हे 3 प्रकारामध्ये केलेलं आहे. सूर्यप्रज्ञप्ती नावाचे एक श्वेतांबर धर्मगुरू होते आणि गणितज्ञ होते. त्यांनी या 3 भागामध्ये नंबर्सची विभागणी केली आणि त्यामधला तिसरा जो भाग होता तो अनंत किंवा इन्फिनिटी होता. जैन शास्त्रामध्ये आश्चर्य वाटेल तुम्हाला की इन्फिनिटी ही 5 प्रकारची सांगितलेली आहे. त्यामध्ये एक रेषी इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी इन 1 लाईन, इन्फिनिटी इन 2 लाईन्स, इन्फिनिटी इन एरिया म्हणजे साधारणपणे क्षेत्रफळाशी संबंधित इन्फिनिटी, आणि चौथा जो प्रकार सांगितलेला आहे तो व्हॉल्यूम किंवा इन्फिनिटी एव्हरीवेअर किंवा साधारणपणे आकारमान याशी संबंधित इन्फिनिटी सांगितलेला आहे. आणि 5वा जो इन्फिनिटीचा प्रकार सांगितला आहे तो परपिच्युअल म्हणजे त्रिकालाबाधित म्हणजे कायमस्वरूपी, कायम असा त्याचा अर्थ होतो परपिच्युअल म्हणजे. तर अशी 5 प्रकारची इन्फिनिटी जैन शास्त्रामध्ये यापूर्वी सांगितलेली आहे. अनेक जैन गुरूंनी याच्यावर विवेचन केलेलं आहे. त्यावरचा विस्तृत व्हिडिओ मी बनवतच आहे. पण तत्पूर्वी कुणाला जर जास्त माहिती जैन इन्फिनिटीच्या बाबतीत जर हवी असेल तर त्यांनी गुगलवर जाऊन जैन इन्फिनिटी नंबर किंवा इन्फिनिटी अँड जैनिझम असं सर्च केल्यास तुम्हाला बऱ्यापैकी इन्फिनिटीविषयीची माहिती मिळेल. धन्यवाद.